मोठा पाऊस पडला की मुंबईत पाणी भरतं आणि मुंबई पाण्याखाली जाते आणि तेच घडलं काल रात्री घडलेल्या पावसामुळे 6 तासामध्ये तब्बल 300 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद झाली होती. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. कुर्ला, चुनाभट्टी, सायन या येथील रेल्वे ट्रॅकवर संपूर्ण रेल्वे ट्रॅक जो आहे तो पाण्याखाली गेला होता. ठाणे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, कारण ठाणे ते कसारा रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली होती. मुंबई महानगरपालिकेकडून मार्च महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या आधी नाल्यांची सफाई केली जाते आणि त्याच्यामुळे पाणी भरू नये हा एक उद्देश असतो. पण यावेळेला उशिराने आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली, मुंबईकरांची दाणादाण उडाली आणि संपूर्ण मुंबई जी आहे ती ठप्प पडलेली आहे. आता यावेळेला मी घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आहे. यावेळेला मोठ्या प्रमाणात सीएसटी कडे जाणाऱ्या म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. पण आपण पाहतो की संपूर्ण प्लॅटफॉर्म जो आहे ते रिकामे पडलेले आहे. जे लोकल सेवा आताही यावेळेला उशिराने धावत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो यात्रेकरूंना भोगावा लागत आहे आणि खूप वेळाने या ट्रेन्स येत असल्यामुळे त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी उशीर होत आहे. सगळ्यात महत्वाचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आव्हान केलंय, मुंबईकरांना आव्हान केलंय की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा. महानगरपालिकेने शाळांना सुट्टी दिलेली आहे. सकाळी शाळेत जी मुलं गेली होती ती पुन्हा माघारी आणण्यासाठी जे स्कूल चालक आहेत ते पालकांना सांगत आहेत. आणखी सगळ्यात महत्वाचं, विधानसभेचं जे अधिवेशन सुरू आहे ते सकाळी पावसामुळे स्थगित करण्यात आलं होतं आणि आता थोड्या वेळाने जर पाऊस कमी झाला असेल तर विधानसभेचं अधिवेशन सुरू करण्यात येईल. आमदार जे आहेत ते विधानसभेकडे जात असताना अडकून पडलेले आहेत. त्यांचे भरपूर ट्रॅफिक जे आहे ते लागल्यामुळे अनेक आमदारांचे विधिमंडळापर्यंत पोहोचू शकलेले नाही. त्यामध्ये अमोल मिटकरी असतील किंवा इतर जे आमदार असतील. या सगळ्या पावसामुळे मुंबईकरांची दैना उडाली आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की मुंबई महानगरपालिका ज्या प्रकारे हजारो रुपये खर्च करून नाल्यांची सफाई करतं ते त्या नाल्याची सफाई होती की नाही. विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष होते त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ट्विट करून त्यांनी यंत्रणेवर संपूर्णपणे बोट ठेवलेला आहे. दुसरीकडे जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते सुद्धा मुंबईच्या या साफसफाईवर किंवा मुंबईमध्ये तुंबलेल्या पाण्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत. भूषण गगराणी महानगरपालिकेचे आयुक्त या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पण मुंबई नेहमी का तुंबते? मुंबईच्या नालेसफाईसाठी मार्च महिन्यामध्ये हजारो करोड रुपये खर्च होतात, तरी सुद्धा मुंबई का तुंबते असा प्रश्न मुंबईकरांना सातत्याने सतावत असतो. ते प्रश्न विचारत असतात. पण मुंबई जी आहे ती किती जरी लोकल सेवा ठप्प झाली किंवा किती जरी मुंबईत आपत्ती आली तरी मुंबईचं स्पिरिट काही थांबत नाही. मुंबईकर जो आहे तो पुन्हा आपल्या कामासाठी किंवा आपल्या घराकडे आपल्या त्याच स्पिरिटने पुढे जात असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सह विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.